अरे फटाके साहेब चालता का नाही? चला ना मग. फटाके फोडता माघारी बोलावलं नाही म्हणून. हा चला ना. ते आता सोनीच्या लग्नाची तयारी करायला लागेल ना. या ना इकडे घरी. चला तिकडे मंडपवाल्याच्या घरी जायचं आपल्याला. त्याला तयारी करायला लावावं लागेल ना. हो आता सोयरी केली माघारी. आता आम्हाला फक्त ते भांडे उचलायला बोलावा. काय का नाही? बरोबर आहे ना. जवळ माणसं तसं असते ते बाकीच्या गोष्टी ना करू. येता का नाही ते सांग. विनाकारण नाही मग दुसऱ्याला घेऊन जातो. मग फटाके फोडू नको माघारी. मग मला बोलावलं नाही, मला हे नाही केलं आणि ते नाही केलं. काय लवकर या. आपल्याला मंडपवाल्याच्या घरी जायचं आहे. मंडपाची कसे काय डेकोरेशन काय सगळं तयारी करायची आहे. मानोरले लवकरात लवकर पोचून जाय. ठीक आहे. नाही ते एक काम कर, घरी जे आपण सोबत जाऊ मानोरले. ये इकडं. ठीक आहे येतो. अजून कोणाला बोलावं का? म्हणजे आपली ज्याची माहिती असली पाहिजे. मोबाईलमध्ये तर कोणाच्या नंबर असं वाटत नाही कोणाला बोलावं म्हणून. जाऊ दे, या फटाक्याला घेऊन जातो ना तयारी करून घेतो. आहे का नाही? काय करा लागले हो मोबाईल मध्ये काढ्या. चाला ना आता. मग म्हणता येत नाही मेवना आपल्या कामा पडत नाही. अरे काही नाही, ते मोबाईलमध्ये पाहा लागेल ना. अजून कोणाला बोलावं लागते का? नाही तुझ्यासारखी माघारी कुदतेत ना मग. हां पाहून घेऊ दे आत्ताच कोणाला न्याय लागते का सोबत. ठीक आहे. बरं जाऊ दे. चला आपण दोघंच जण जाऊ ना. काय काय ते मंडपचं ते सर्व एक डावचं पाहून घेऊ. कसं राहते आता 7-12 तारीख काही लय दूर नाही आहे. बरं राहते ते लवकर लवकर आटपून घेतलेलं. हो तर चाला ना मग. मी तर इथं उभा आहो. जवाया माणसाचे तसे बी लय हे राहते तर लय टाइमपास करते जवाई माणूस. का माझ्या पोरीचं लग्न आहे का? तुमच्या भाषेचं लग्न आहे ना. तुम्ही बी याच्यात इन्व्हॉल्व राहायला पाहिजे ना. हां तुम्हाला समजायला पाहिजे ना काय काय बा आपण आपल्या महिन्यानं काय काय करावं काय काय नाही करावं. जाऊ बा हे करा जवाई बा ते करा. ते तर राहिलं तुमचं माघारी जरा कुतकुत राहते. आणि तसं असतं तू लय स्लो आहे. तो बोलणं म्हणजे अर्धा घंट्या पहिले फोन करावं लागते. तेव्हा अर्ध्या घंट्यानंतर फोन पूर्ण होऊन जाते बोलणं. हो घ्या मजा आता तुम्ही. बहिणीसोबत लग्न करता नाही समजलं का? आपला मेवना आरामशीर बोलते म्हणून. मला कुठं बहिणीसोबतच लग्न करणं होतं ना. मला का मेवण्यासोबत लग्न करायचं होतं? मेवण्याला मला घरी थोडी आणायचं होतं. आता ते पोरीच्या लग्नाच्या वेळेस मामाचं काम पडते म्हणून तो नकर झेल नव्हे. आता कसा हसला. हा चाल लवकर चाल. आपल्याला तिकडे कामाला आहे. बरं विनाकारण टाइमपास नको करू. चला. अरे पप्प्या मंडप बांधले का फटाफट? काय लेवा सकाळपासून एवढा मंडप बांधणं नेवा लागला तो अचानक. पाटील बांधा लागून एकट्याच्या घरच्या एवढा मोठा मंडप सोडून देता तुम्ही. आणि तुम्ही म्हणता का एवढा मोठा मंडप एकटा बांधून घेतला पाहिजे. 10 जणांचं काम एकटा करून घेता आणि ते 500 रुपये रोज देता. मला 700 रुपये रोज पाहिजे. नाही चाललो मी घरी. आता सांगा काय ते. बरं जाऊ दे. तो म्हणान बांध काय हरकत नाही. तू आहे का मी बांध काही नाही. ते पार्टीवाले या लागले एक जण पाहिले. कसं ते गव्याला लग्न आहे म्हणते. आपल्याला तिथं मंडप बांधायचा आहे. त्याला दिसलं पाहिजे ना आपला मंडप गिंडप बांधलेला. अरे रामराव पाटील काय मंडप आज इथं आहे का? मग तुम्ही म्हणे तुम्हाला म्हटलं तर घरी येतो भेटायला तर तुम्ही नाही म्हणे. मानोरले मंडप आहे म्हणे. मानोरलेच आहे तर म्हटलं आता मानोरले चाललोच होतो. किराणा घ्यायचा होता तर आलो मंडप पाहिले तुमचा. हो हे काय हेच काम चालू आहे. सकाळपासून मंडपाचा सीझन आहे ना आता. अरे हिवाळ्यात नाही उन्हाळ्यात नाही तेच तर काम आहे मंडपाचे आपले. हा काय घरी. बरं पाटील आपल्या जवळ काय काय आहे हो? एवढा स्लो कोण विचार लागले? पटापट विचारा. मी सांगतो ना पटापट. थांब बाबा तू थांब. मी विचारतो जरा थांब तू. बरं आपल्याकडं पाटील काय काय आहे ते सांगा. कसं आपल्याला लग्न आहे स्टँडर्ड करायचं. मला एकच पोरगी आहे. त्या पोरीचं लग्न करणं आहे आणि स्टँडर्ड करणं आहे. गव्याला लग्न आहे हॉलवर. आपल्याला अंदर सजावट फुल सजावट करायची आहे. ठीक आहे. तर कसं कसं आहे काय काय आहे आपलं डेकोरेशनचं काय काय सगळं सांगून द्या मला. अहो तुम्ही म्हणसान ते आपल्या जवळ. तुम्हाला जे जे लागते जे शाही सर्व सब आहे. ते झाडं नसते का? ते झाडं आहे. ते धुड्डा म्हणजे स्मोक आहे. तुम्हाला पाहिजे काय ते सांगा ना. नवरदेव नवरीची एंट्री आहे. सब आहे आपल्याजवळ. तुम्ही फक्त सांगा. पैसा आणि तुमचा वेळ सगळंच आहे आपल्याजवळ. बरं ठीक आहे. ते पैशाचा काही विषय नाही. पैशाची गोष्टच नाही आहे. ठीक आहे.
तुम्हाला तर तेच सांगत आहो मी, मला एकच पोरगी आहे, तिचंच करणं आहे, तर चांगलंच करणं आहे आपल्याला. ठीक आहे, तर कसं काय आहे ते सांगा मग आपल्याला बजेट. हे बा, तुम्हाला अलग अलग सांगायला काही पुरत नाही. तुम्ही म्हणसान तर अख्खा कॉन्ट्रॅक्ट मी घेऊन घेतो तुमचा. ठीक आहे, त्याच्यातनी ते पायरो स्मोक, ते गाणे म्हणणारे म्हणजे ऑर्केस्ट्रावाले, आणि बरं ऑर्केस्ट्रा तुम्ही सांगा, ऑर्केस्ट्रा मी नाही सांगत. नाही असं काही नाही, तुमच्या मनानं सांगा, तुमच्या परिचयाचे कोणी असेल तर असं काही विषय नाही आहे. आपल्या परिचयाचं एकच आहे, ते गणेश डहाके आहे, ते चांगला आहे सिंगर. म्हणसान तर त्याला बोलावतो, आज इथं कार्यक्रमावर येतेच ते असं बोलणं करून देत तुमचं. ठीक आहे, काही हरकत नाही. ऑर्केस्ट्राचा समजा पाहून घेऊ आपण. झालं तर मग मी त्यांना बोलून घेतो, फोनवरच बोलतो त्याला. तर तुमचं सांगा कसं काय. आपल्याला नाही का बाहेरचा मंडप, अंदरचा मंडप हे क्लिअर लागते. अंदरचं पूर्ण डेकोरेशन तुम्ही करता ना? अहो हो ना, सगळं तुम्ही सांगत काय तुम्हाला, मी बुडापासून शेंड्यापर्यंत सगळंच करतो. फक्त कसं आहे, कोणाकोणाची इच्छा असते का मी ऑर्केस्ट्रावाला सांगतो, मी आचारी सांगतो, हे सांगतो ते सांगतो. आपण कुठं 10 लग्न केले. आता आपल्या परिचयाचे तुम्ही होते म्हणून तुम्हाला फोन केला. एक काम करा, हे बा डेकोरेशन 1 नंबर झालं पाहिजे. ठीक आहे, तर ते तुमच्या मनानंच करा, काहीच विषय नाही. तुमच्या समोर मी जात नाही, फक्त तुम्ही चांगलं करा. चांगलं झालं तर पैसे देतो तुम्ही. आणि राहिली गोष्ट आचार्याची, तर एक काम करा, आचार्याला बोलावून घ्या. आचार्य आला असं इथं, आचार्य इथं चांगला आहे का पण? हो, आचार्य 1 नंबर आहे म्हणसान तर हेच आचार्य सांगून द्या. मी त्याला आवाज देतो, आलेलाच आहे ते. आचार्याला पहिले यावं लागते ना, आमचं नंतरचं काम आहे, पहिले आचार्याचं काम आहे. तर एक काम करा, त्याला आवाज देतो मी, त्यालाही बोलून घ्या. हो, त्याला बोलतो. पहिले आपलंच सांगा, आपलं कसं काय, आपल्याला किती द्या लागन, काय द्या लागन. एक काम करा वाटेल, मी तुम्हाला नाही का तुमच्या व्हॉट्सअपवर पूर्ण लिस्ट पाठवतो. कसं आहे, तुम्हाला एक एक सांगितलेलं परवडणार नाही, ते म्हणजे तुम्हाला समजणार नाही. मी तुम्हाला लिस्ट पाठवतो, कितीचे किती लागते तुम्हाला समजून जाते. अरे लयच खास मग, म्हणजे आपल्याला समजते बी काय काय लावणार आहोत आपण, काय काय नाही. काहीच हरकत नाही. एक काम करा, मग लिस्ट पाठवून द्या, त्या आचार्याला आवाज द्या. आता मग त्याला बोलतो मी. ए पप्प्या, जाय त्या शांतारामला आवाज दे. त्याला म्हणा कस्टमर आहेत म्हणा बाहेर, त्याच्यासोबत बोलून घ्या म्हणा 10 मिनिटं पहिले. मी नाही जातो, राहिले इथं काम धंदे माय. मग म्हणता बांधायला एवढा वेळ काल झाला, मी नाही जात, जा तिकडे. अरे वा, तुमचा गडी तर खासच आहे. येले ना आपल्या लग्नातनी फटाफट काम होऊन जाते आपले. मग हो, तुमच्या लग्नातले फटाफट काम होते, मग तुमचं बोलणं काही फटाफट होत नाही. हे पप्प्या, जाणं बे जाणं, काय लेका लोकांसमोर तमाशा करतो बे, लोकांसमोर निरामा इज्जत घालतं. तुला कामावूनच काढ लागते, तुला यायला लागला जास्तीत जादा. जा लवकर, आवाज दिले. हो जातो, चला ना करत जाऊ, नाही तर 700 विरोध करा. नाही जा पप्पू, जा आवाज दे त्याला, जा. तुमचा गडी बाकी खासच आहे पण, हा लस भारी दिसा लागलाय. तसं नाही आहे, ते लय वर्षापासून आपल्याकडेच आहे, आपल्या लेकरासारखं आहे, त्याच्यानं जमते जरासं. पण हे आचार्य चांगला आहे ना, म्हणजे कसं तुमच्या भरोशावरच आहे. मी काही आचार्य पाहिलेलं नाही आहे. अहो बिंदास राहा, मोठे मोठे कार्यक्रम केलेले आहे त्या आचार्याने, 1 नंबर आहे. त्याला सांगून द्या तुम्ही, भरोशावर सांगा. येतो म्हणते ते पोळ्याचं ते काहीतरी करून द्यायला लागले, ते येतो म्हणते, थांबा जराशे. बरं, आपल्याला स्वयंपाकात नाही काय काय ठेवावं तुमच्या विचारानं? ते आपण कसं सांगू शकतो आता, कोणी काही ठेवते कोणी काही ठेवते. थांबा ना, आचार्य देऊ द्या, ते बजेट आणून सांगते सगळं. हा बोला हो पाटील, काय म्हणता, काय होतं? अरे हे आपल्या परिचयाचीच आहेत, याच्या पोरीचं लग्न आहे 7 तारखेला, 7/12. तर त्याचं म्हणणं आहे की तुम्हालाच समजा स्वयंपाक द्यायचा, मंडप आपला आहे, तर कसं काय करायचं सांगून द्या त्याला. ए बाप्प्या, जाय बांध तू, इथं गोष्टी नको काय करत बसू. हो चाललो, सकाळपासून तेच करायला लागलो. जरा 5 मिनिटं उभं नाही झालं, त्याला काय डोळ्यात नाही सरते तुमच्या. चाललो. हे करण ना चांगलं, धोत्रावरचा माणूस दिसा लागला, काय करण तर करण. त्याच्या धोत्राच्या भरोश्यावर नका जाऊ, त्या धोत्रावर का चांगले चांगले मोठे मोठे कार्यक्रम आटपवले म्हणलं त्यानं. हो, त्याच्या हातचं जेवण एकदा जेवून पहा तुम्ही, नाव काढता नाव. बरं, मी काय म्हणतो शांताराम भाऊ, कसं आहे, आपलं बजेटाचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. आपलं जरासं जेवण चांगलं झालं पाहिजे. तुम्ही सांगा ना, तुम्ही म्हणसान तसं करायचं. म्हणजे तुम्ही म्हणसान ते ॲटम काय काय करायचं ते सांगून द्या फक्त, ते ॲटम करून देऊ आपण, काही विषय नाही. तुम्ही सांगा ना, आम्ही फक्त लोकांच्या लग्नानं खायला गेलेला माणसा, तुम्ही रोजचे करणारे माणसा. एक काम करा, आलू वांग्याची भाजी, वरण
भात, पोळी, गुलाबजामुन आणि समजा ते पापड तळून आणि काय पाहिजे तुम्हाला अजून तुम्ही आता जे ॲडिशनल म्हणसान ते. नाही हो, ते नाही करायचं आपल्याला, जरा स्टँडर्ड करायचं आहे. पाहुणे जरासे चांगले आहेत आणि कसं आहे स्टँडर्ड काम आहे, नाही चांगलंच करायचं आपल्याला. बरं मग एक काम करा, पनीरची भाजी, ठीक आहे, दाल तडका आणि आपलं गुलाबजामुनच्या जागेवर काला जामुन, पापडा तर तळाच लागते, पोळ्या, तंदुरी माणसानं तंदुरी करू. हो भाऊजी, काला जामुन करून घ्या, काला जामुन मस्त बनते. हो बोलला म्हणतात, तुला बोलावंच लागते. पचक 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 करतं, जिथं बोला तिथं बोलत नाही. बरं जाऊ द्या, तुमच्या मनानं करा. बरं मी काय म्हणतो, एक काम करा मग, पनीरची भाजी करा, ठीक आहे. आणि तुम्ही जे जे आयटम सांगितले ते सर्वच करा. त्याच्यातनी रसमलाई करजा, ते आलू ते काय असते ते दहीवडा करा, ते शेवड्या करा. शेवड्याने म्हणत हो काका त्याला नूडल्स म्हणते, नूडल्स. तो का नाही इकडे जाय का रे पप्प्या, इकडे का मोठे मोठे माणसं बोलला आले, तू मंडप बांध ना, मनात भादर नको ना. नाही नाही, हो बरोबर आहे पप्प्याचं, ठीक आहे ठीक आहे. अहो ते नूडल्स करा आणि मंचुरियन असते ते मंचुरियन करा. एवढे मोठे आयटम करायचे का? हो तर मी तुम्हाला तेच सांगत आहो, लग्नात चांगलं करायचं आहे. आपलं आलू वांग्याची भाजी गपगप शिरा केला की मोकळं नाही करायचं आहे. बरं तुम्ही म्हणसान तसं, तुम्ही म्हणसान जे तुम्ही जे जे सांगसाल ते करून टाकू, ठीक आहे. बरं एक काम करा, ते पनीर सोबत आलू वांग्याची भाजी बी करा, कारण की आपण इकडे विदर्भातले आहो, आपल्याला ते आलू वांग्याची भाजी नसली म्हणजे लग्नात नाही ते मजाच नाही येणार. नाही नाही, ते आलू वांग्याची भाजी पाहिजेच. एक परी शिरा राहू देऊ, गुलाबजामुन करा, आपलं सर ते काला जामुन करा, पण आलू वांग्याची भाजी बी करून टाका. हां, विदर्भात शान आहे ते आलू वांग्याची भाजी. ठीक आहे ना, एक काम करा, याच्यापासून माझा नंबर घेऊन घ्या, मला फोन करता रात्री शांततेत, काय काय करा सांगून द्या. कधी करायचं आपल्याला? 7/12 करायचं आहे, 7 तारखेला 12व्या महिन्यातनी, म्हणजे याच महिन्यातनी. आता बस लगेच आहे, तर तुम्ही तयारीत राहा. मला रात्री तुम्हाला मी फोन करतो आणि काय काय कसं कसं ठरवून घेऊ आणि ते लग्नाला करून टाकू आपण. आता बस झालं. ठीक आहे ना, मग करून टाकू. काय हरकत नाही, आता करून टाकू ते. बरं ठीक आहे, मग येऊ का आम्ही? आता संध्याकाळी दोघांनाही फोन लावतो तुम्हाला, ठीक आहे. पाटील तुम्हाला फोन लावतो आणि त्यालाही फोन लावतो, शांताराम भाऊले. तर काय काय करायचं ते आता भेट तर झाल्या, कसं भेट होणं महत्वाचे राहते. तर जातो आम्ही, आता निघतो, बाकीचे कामं आहेत ते करून घेतो. बरं या, राम राम. मग या. पार्टी धनकडा वाटते. हां थांब ना जरा, त्याला जाऊ तर दे. पार्टी दणकटचं नाही, पार्टी मीडियमच आहे, पण आपल्या लेकराचं लग्न चांगलं झालं पाहिजे ही अपेक्षा असते बापाची. पार्टी तर नको पाहिजे जाऊ तू कुठे बी. काय नाही हो, तसं नाही. आता आपण बी लग्न कोणाचे करतो तर आपल्या लेकराचं लग्नाच्या हिशोबानंच करतो, पण सांगा लागलो बा पार्टी दणकडा वाटते, म्हणजे त्याला हे पाहिजे ते पाहिजे, हे नाही ते नाही, असं म्हणजे जरासे चव नाही दिसायला लागली. जरासे चवणी घेऊन नाही ते बापाची इच्छा आहे, ते समजलं का तुले? ते चवणी नाही म्हणत त्याला. जाऊ दे, तुला पोरगी आहे का? नाही, पोरच आहेत दोन्ही. म्हणून मग ते तुला समजणार नाही. ते जाऊ दे, तू त्याच्यात नाही डोकं नको घालू. तू तो स्वयंपाकाचा पाय फक्त. हां, आणि त्याच्या लग्नात चांगला स्वयंपाक करतो. मी आता लय भरोसा घेतला, आता सांगा लागलो तुले. अहो एवढ्या वर्षापासून तुमच्यासोबत काम करायला लागलो, आतापर्यंत कधी कंप्लेंट आली का आपली? हां, आता ते वय कमी आहे, पण मी धोतर घालतो, मला त्यात आवडते धोतर म्हणून घालतो. जीन्स पॅन्ट का घातला तर लोकायला वाटणार बाबा किती मोठा स्टँडर्ड आचार्य आहे. हां, आहे का नाही? तर तुम्ही टेन्शन नका घेऊ लग्नाचं, त्या स्वयंपाकाचं ते तुम्ही मंडपाचं पहा तुमच्या, फक्त त्या पप्प्याला सांभाळा पहिले. तर जाऊ का मी आता? स्वयंपाक राहायला लय मोठा आहे बाबू, इकडे लग्नाचं पाहा लागेल आपल्याला. ते लग्नाला 7 तारखेला आहे ना, अजून टाईम आहे 1-2 दिवस. त्याच्यानंतर पाहता ते पहिले इकडचं पाय. ठीक आहे, जा मग करता स्वयंपाक कर, मी मंडप बांधतो. चला येऊ का मग आता? भेटू पुढच्या भागात.